मी प्रणव चव्हाण पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो। तर आज जवळपास एका वर्षानंतर आपण व्लॉग शूट करतोय आणि आपल्या काही कारणांमुळे आपलं चॅनल बंद होतं। आज आपण पुन्हा एकदा सुरू करतोय त्याला। तर आज आपण चाललो आहे कामनदेवी वॉटरफॉल, जे मुंबईपासून जवळपास आता आपण गेला ठाण्यात आहे। सकाळचे 4 वाजलेत आणि आपण आता इथून निघतोय। आपली धन्नो इथे आपल्यासोबत असणार आहे आज आणि आपण पाहतोय पाऊसाने पण थोडी हजेरी लावली आहे। तर बघूया कसा होता आजचा प्रवास। आपला प्रवास लगभग 105 किलोमीटर आहे इथून ठाण्यातून। चला तर मग बघूया। आता आपण आलो आहे आपला मीटअप पॉईंट ज्युपिटर हॉस्पिटल। आता इथून पुढे आपण सर्व एकत्र जाणार आहे। या ट्रिपमध्ये आपल्यासोबत असणार आहे आपली घाटकोपरचा मित्र परिवार। सो गाईज आता आपण मीटअप पॉइंटला भेटलोय आणि त्यातच आपण तिथून पुढचा प्रवास चालू करतोय। गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय। मला वाटलं लागते ना। तर सकाळचे 6 वाजलेत आणि आपण पहिला टी ब्रेकसाठी थांबलोय आणि आपल्यासोबत आहेत सोनू शिर्के, या ट्रिपचे सर्व। आता चहाचे पैसे पण हेच देणार आहेत। तर बघूया आता पुढचा प्रवास कसा होता। जो पण व्हिडिओ बघतोय आई त्याने पहिले नंबर घ्या आणि जीपे करा, नंतरच व्हिडिओ बघा, नंतर बघू नका। आता सकाळचे 7 वाजलेत आणि आपण भिवंडी क्रॉस करून वाड्याला आलोय आणि आता तुम्ही बघू शकता भयानक पावसाची एंट्री झाली आणि त्याच्यामुळे आपण थांबलोय। आता बघूया पाऊस जसा थांबेल तसं आपण पुढची जर्नी कंटिन्यू करणार आहोत। फायनली 11 वाजता आपण कामनदेवी वॉटरफॉलच्या गेटच्या इथे पोहोचलोय आणि इथे आपण एंट्री तिकीट्स आहेत। इथे गेटमधून आत आल्यावरती हा आहे पार्किंग स्पॉट। इथून आपला आता 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक आहे। तिथून आपण सीधा वॉटरफॉलवरती पोहोचू। चला तर मग सुरू करूया। बोल बाधा कसा आहे? वादा आवडते माहितीये का? तुम्ही खोपड्यातनं खाली उतरला हो की तो हे लागतो कुठला धरण काय धरण? कालुसाचा। हो कसा आहे, पण शिर्केवाडी कशी आहे, शिर्केवाडीचा वेगळा नाते उतरल्या का डायरेक्ट घपकन असं येते। आता तुम्हाला 2 मिनिटात मी दाखवतो। चला। अरे कहना क्या चाहते हो? मला आधी वाटलं की सकाळी पाऊस होता, आम्हाला वाटलं मूड आज जाणार, पण नंतर काय झालं, फक्त पाऊस हा ठाणा आणि मुंबईमध्येच होता भिवंडी पर्यंत। हा पण जसं जसं पुढे आलो ना आम्ही पाऊसच नाही भेटला। पण आमच्यासोबत एवढा कोइन्सिडेंट झाला की कसं आहे आता सांगतो जे आहे ते काय आपण ब्लॉग बनवतो। कसं आहे आम्ही सगळ्या गाड्या आलो, व्यवस्थित आलो, स्पीड ब्रेकर होता पण छोटासा होता। तर बुलेटवाला आला ना तो आमचाच होता, सुसाडमध्ये होता। तर त्याने काय केलं, त्याच्याकडून कंट्रोल नाही झाली, तो ओव्हरमध्ये होता। माझी डबल ABS आहे, ब्रेक दाबला आणि मला स्पेशली माझ्या पुढच्या गाडीवाला आणि त्याच्या पुढच्या गाडीवाला तिघांना पण घेऊन गेला आहे। हे बघा गिफ्टेड याच्यामुळे आम्हाला पण 3 तासाच्या रस्त्याला 6 तास लागले। खरंच सांगतो, पण तिथून आम्ही धडा शिकला। तिथून जी पोरं आलेत
ओके एकदम शिस्तीत. जे झालंय ते ओके झालं. हा त्याच्यामुळे जी मुलांना शिस्त लागली सगळेजण 50च्या वर जातच नाहीत. आपण भेटूया 5 मिनिट. आणि इथे काकीने करवंद आहे. हा हळवा कशी आहेत? 10 रुपयाचा वाटा. 100च्या सुट्ट्या आहेत का तुम्ही आता निघून आले बोहनी पण आहे. तर बघा मला बोललो 5 मिनिटांनी पण फक्त 1 मिनिट आलो. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मी तर वरून बघूनच खूप झालो. खाली जाऊन बघूया. हे आहेत आमचे सागर शेठ आणि पाठीमागे व्ह्यू बघतोय आपण. एकदम भारी असा व्ह्यू आहे. चला तर मग फटाफट जाऊया. आणि आमचे ओमे शेठ तांदूळ घेऊन येत आहेत. फायनली आम्ही सगळे पोहोचलोय. कसं वाटतंय? फायनली आपण आलोय कालबांदी वॉटरफॉल. चला तर मला जाऊया, पोहूया, मजा करूया. आपण इथे येण्यासाठी केला तो पूर्णतः वसूल केला. इथे पोरांनी सर्वजण मनसोक्त पोहत आहेत. आपण पाहू शकता की संडे असल्यामुळे इथे गर्दीचं प्रमाण काय आहे. प्रचंड गर्दी आहे इथे. दुपारचे 2 वाजलेत आणि सर्वांचं पोहून मजा करून झालंय. आणि आता वेळ आली ती पेट पूजाची. तर पेट पूजेसाठी लागणारं सर्व सामान आहे आपल्याकडे. पण जे मेन आहे मीठ मसाला तोच ह्या शेटांनी मीठ मसाला विसरून आलेत. दुसरी या ट्रिपचे सर्व आणि हॉटेल मॅनेजमेंट केलेले प्रणय शेठ शिर्के मीठ विसरून आलेत. आणि आता इथे ह्या कच्च्या नळ्या काढतायत. आता करपणार आहे सगळ्या. आता आपल्या निखिल शेटांनी काकडीवाल्या काकींकडनं हे थोडंसं मीठ आणलंय. आता ह्या मिठातून आपण आपलं पुढचं जेवण सुरू करणार आहे. आणि हे आमचे उमेश शेठ हा जे काहीच कामाचे नाही आहेत. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मंडळ तुमचा आभाळ आहे. भाई यांनी पण मीठ आणलं.
सो गाईज आजचा मेन्यू आहे राईस, पापड, कोशिंबीर, अंडा करी आणि हा विहंगम व्ह्यू. तर अशा रीतीने आपली पहिली रोड ट्रिप पूर्ण झाली आहे. तर प्रणय शेठ, कसा होता एक्सपिरियन्स? भाई काय सांगू तुला आता. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सकाळी निघालो 4 वाजता. निघालो, हे सगळं व्यवस्थित होतं. थोडं पुढे आलो, एक मुलीहून जवळ आलं असेल, थोडा नॉर्मली लाईट पाऊस सुरू झाला. नंतर हा भाई डायरेक्ट हा आमचा मित्र कार्तिक हा आला गावावरून रात्री. तर तो त्याचे कोण रिलेटिव्ह होते ठाण्याला, तिथेच थांबला. हे प्रणव चव्हाण शेठ हे राहतात ठाण्याला. मग या दोघांचं कॉम्बिनेशन केलं. हा आला 4 वाजता, हा आला 4:45 वाजता. या दोघांसाठी आम्हाला राहायला लागलं तिथे. यासाठी आम्हाला तिथेच राहायला लागलं. मग तिथे मग परत झालं, हे भेटले. मग आम्ही सगळे भेटलो. मग आम्ही 3 गाड्या एकत्र झालो आणि 5 गाड्या वेगळे झाले. पण परत पण काय झालं, आम्ही निघालो आणि पाऊस सुरू झाला. तर मग मी पुढे गेलो, मी माझ्या मागे गौरव होता, आम्ही पुढे गेलो आणि हे दोघं परत मागे राहिले. असं करता करता तिथेच जवळजवळ आम्हाला एक दीड तास निघून गेला. नंतर आम्ही पुढे गेलो, थोडं एक तासाने चहा वगैरे पिलं. चहा वगैरे पिल्यानंतर आम्ही एक नवीन गाडी घेतली, ती भावानी चालवली. नंतर त्याची गाडी मी फॉलो केली. नंतर जे आम्ही सुरू केलं, पूर्ण आम्हाला पाऊसच भेटला नॉनस्टॉप. ते जरी 1-1.5 तासपर्यंत पूर्ण पाऊसच भेटला असं. नंतर मग आम्ही पुढे गेलो, तर ना अचानक मध्ये पाऊस नाही, काय नाही म्हणजे ते बोलतात ना सीमाच्या एवढं ते बोलतात तसं काहीतरी होतं. पुढे आलो तर पूर्ण एकदम ढगाळ होते, शांत वातावरण. तर आम्ही सगळ्यांनी उत्सुक झालो, कारण आधी आम्हाला कानावर पडलं की जर पाऊस कंटिन्यू चालू राहिला तर आम्हाला ही अशी मजा करता येणार नाही. नंतर पुढे आम्ही मस्त वगैरे क्लायमेट झालं, सगळं व्यवस्थित झालं. मग आम्ही काय केलं, चला स्पीड चालू झाली. 70, 80 झालं. ओके होतं. आम्ही जवळजवळ 15 ते 20 मिनिटं ओके होतो. जवळजवळ 15-20 मिनिटांमध्ये आम्ही 10-15 किलोमीटर पण क्रॉस केला असेल. पुढे आलो तर एक छोटासा ना हे होता, काय होता, स्पीड ब्रेकर होता. पण तो दिसत नव्हता, जागेवरच उंच होता. तर आमचा मित्र विनय म्हणून त्याने तो बघितला, तो पुढे गेला. त्याने प्रणवला सांगितलं तर तो जाऊन पुढे गेला. अजून एक मित्र आहे, तो पण जाऊन पुढे थांबला. मला पण सांगितलं, मी पण जाऊन पुढे थांबलो. पण मी कॉर्नर नाही घेता, तर इथं थोडंसं चिटकून राहिलो. तर मागून बुलेटवाला भाई आला. तर त्याने काय केलं की मला तर घेऊनच गेला. माझ्या पुढे होता ज्युपिटरवाला यश, त्याला पण घेऊन गेला. नंतर बघा डायरेक्ट लाईव्ह डेमो दाखवतो. राहू दे चल. नको दाखव. ठीक आहे भाई, दाखव, हातबीत दाखवा. हे बघा लाईव्ह डेमो. हे बघा, हे कशात काय नव्हते. माझ्या मागं बसलेला, आम्ही ओके होतो, तरी पण बक्षीस भेटला. हे बघा, हे सुखी होते, हे ड्रायव्हर होते पण सुखी होते. पण जो ह्याच्या मागे बसला होता त्याचं गाडी तर गेलीच, हातपाय पण गेले आणि बुलेटवाल्याचं डायरेक्ट हाडच सुटलं. नंतर पण आम्हाला तेव्हापासून जरा आम्ही फ्लोमध्ये आलेलो, तर फ्लो जरा कमी झाला. पण जरा खूप चांगलं झालं म्हटलं, कारण नाहीतर ते तसं नसतं झालं तर अजून काहीतरी मोठं झालं असतं असं मला वाटत होतं. पण ठीक आहे, बाकी काय नाही. इथं आलो, उड्या मारल्या, मजा मस्ती झाली, सगळं काय केलं. सगळं काय. आणि नंतर आला जेवणाचा विषय. जेवणामध्ये सगळ्यात तुम्हाला प्रणाली तुम्हाला सांगितलं, सगळ्या वस्तू झाल्या भाई, मीठच नाही. तरी पण नशीब तिथं वरती एक छोटंसं वडापाववाल्याचं काकी होतं आणि ते काकडीवाल्या काकी होते. आमचे मित्र काय भाई, हे भाई दे ना, हे भाई दे ना, असं करत गेले. तर मग काकीने असं दिलं, ते तसं झालं. त्यात पण प्रणव महाराजांनी काय केलं माहिती का, थोडं मीठ खाली पाहिजे, डायरेक्ट मीठच खाली पाहिजे. काय नाही, बाकी झालं सगळं. ते पादरावानी केलं कसं तरी, पण ठीक झालं. तर आता आम्ही झालं, एन्जॉय वगैरे झालं. आणि हे भाई संध्याकाळी 4 वाजलेत आणि आता आम्ही आता सकाळी 7 तास लागले भाई. आता किती तास लागते काय बघूया. आता ट्रॅफिक, सकाळी तर अजिबात ट्रॅफिक नव्हतं, तरी 7 तास लागले. तर बघूया, चला भेटूया नंतर. गाडी जवळ गेली होती, शेवट रे. मी सांगतो तुला,
आज या ठिकाणी